इचलकरंजी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर इच्छुक आणि माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे। प्रत्येक इच्छुकाला आपल्या अंदाजानुसार प्रभाग रचना व्हावी अशी अपेक्षा असते। मात्र प्रभाग रचना ही गोपनीय बाब असल्याने प्रसिद्धीनंतरच ती नेमकी कशी आहे हे समोर येणार आहे। त्यामुळे प्रभाग रचना कशा पद्धतीने ठरली असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। शहरात 16 प्रभाग निश्चित करण्यात आले असून त्यातून 65 सदस्यांची निवड होणार आहे। प्रथमच अस्तित्वात येणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात आपला सहभाग असावा अशी अनेक इच्छुकांची इच्छा आहे। आपल्याला अनुकूल प्रभाग रचना व्हावी या अपेक्षित इच्छुकांमध्ये अस्वस्थता दिसत आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली। या प्रक्रियेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात गोपनीयता बाळगली असून ती जनतेसमोर येईपर्यंत प्रभागांचे स्वरूप उघड होणार नाही। इच्छुकांना आपल्या क्षेत्रातील दीर्घकाळाच्या सामाजिक कामांचा लाभ निवडणुकीत व्हावा या भावनेतून अनुकूल प्रभाग रचनेची अपेक्षा असते। प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या निकषानुसार होते। लोकसंख्या, मतदार संख्या, अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव जागा तसेच प्रभाग फारसा तुटू नये किंवा विलग होऊ नये याची काळजी घेत आकडेमोडीच्या आधारे प्रभाग रचना ठरते। प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्यासाठी कालावधी दिला जातो। कोणाला प्रभाग चुकीच्या पद्धतीने पाडल्याचे वाटल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी हरकत किंवा सूचना करता येते। जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेतात आणि त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाते।